पुणे गँगवॉरमधून शरद मोहोळ याची शुक्रवारी 5 जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली। या प्रकरणात 8 आरोपींना 24 तासात पोलिसांनी पकडलं। त्यात 2 वकिलांचा सहभाग आहे। या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केलेली आहे। शरद मोहोळ याचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला। 20 वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार आहेत। हा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीच्या वादातून झाल्याचं आरोपींनी म्हटलंय, परंतु त्यांचा हा दावा पटणारा नाही। यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली। शरद मोहोळ याच्या खुनामागे कोण आहे याचा अंदाज पोलिसांना आहे, त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे। एकमेकांसमोर बसून आरोपींची चौकशी केली जाते। शरद मोहोळ खून प्रकरण साधं आणि सोपं नाही, यामागे नियोजनबद्ध कट आहे। गुन्हेगारी विश्वातील आरोपी किंवा इतर कोणी यामागे आहे का याचाही तपास केला जात आहे। यामुळे पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलवलं होतं। पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली। त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलवलेलं आहे। हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षांशी संबंधित आहे। काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळ यांच्यात वादही झाला होता। खून केल्यानंतर आरोपींनी एका गुंडाच्या नावानं घोषणाबाजी केल्याचं सांगितलं जातंय। आरोपींनी या घोषणा का दिल्या? तपास भरकटवायचा आहे का किंवा दुसऱ्या एका गुंडानं शरद मोहोळ याला मारण्याची सुपारी दिली, या संदर्भात तपास केला जातोय। या प्रकरणात मारणे टोळी आहे का? कारण संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ याने मारणे टोळीशी बदला घेतला होता। यामुळे शरद मोहोळ मारणे टोळीच्या रडारवर होता असं बोललं जातंय। त्यातूनच मोहोळ याची गेम झाली आहे का ही शक्यता पोलीस तपास करत आहेत।